गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुलाबराव करंजले पाटील प्रतिष्ठान आयोजित तसेच जीबीके ग्रुप आणि क्रीडा भारती अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अटल उद्यान येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमामध्ये योगाचार्य तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष श्री दिनेश सिंग यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ज्ञानधारणेचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। योगामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच मानसिक स्थैर्य, सकारात्मक विचारसरणी आणि संतुलित जीवनशैली विकसित होते, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलंय। नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा पाया असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या उपक्रमास लोकनेते तथा अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री गुलाबराव बाबूराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ तेजश्री करंजुले पाटील, गटनेता व नगरसेवक श्री अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, सौ सुनीता गुलाबराव करंजुले पाटील तसेच डॉक्टर अल्पना गुलाबराव करंजुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी भारताच्या निर्मितीसह हातभार लावावा असं आवाहन केलं। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवन पद्धती आहे। निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे। हा संदेश सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमातून देण्यात आलाय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी नागरिक, मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, क्रीडा भारतीचे कार्यकर्ते, जीबीके ग्रुपचे सदस्य तसेच सहकाऱ्यांच्या आयोजनांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या अंबरनाथ शहरातील अटल उद्यान ओपनिंग झालं होतं। तिथे असं योगाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। खूप शाळेतील मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळ्या वर्गातील सगळे लोक इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी सुंदर असा योग केलेला आहे। आणि आजच्या या योगा दिनाच्या निमित्त पूर्ण सगळ्यांनाच अंबरनाथकरांना त्याचबरोबर पूर्ण आपल्या देशातल्या जनतेला सांगू इच्छिते की योग हा केलाच पाहिजे। योग इज अ टॉनिक, कारण की ते आपल्याला सुदृढ ठेवतं, आपल्या माइंड फ्रेश ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य पण मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे वाढतं। त्याच्यामुळे सगळ्यांनी योग केला पाहिजे। या निमित्ताने आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी योग करा हा संदेश देते। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन। 2010च्या आधी फक्त लोकांना रामदेव माहीत होते आणि सर्रास असा योगा काय असतो थोडीफार माहिती होती, परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान जगद्गुरू आदरणीय मोदी साहेब यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन आज या योगाचा सन्मान वाढवलेला आहे। त्यांच्यामुळं आज संपूर्ण भारतामध्येच नाही तर आणखी 10-12 कंट्रीमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर योगा हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी अपेक्षा करतो। आणि आदरणीय मोदी साहेबांनी या योगाला जे प्राधान्य दिले आणि ज्याचा त्यांच्यामुळं जो प्रसार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो। आदरणीय मोदी साहेबांचं एकच ध्येय आहे की मी आणि माझी प्रजा ही सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहावी, हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी योगाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि योग दिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतामध्ये मानला जातो। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांनी जमल त्यावेळेस जसं जमल ते, प्रत्येकाला काही सकाळीच योगा ब्रह्ममुहूर्तामध्ये करता येईल असं शक्य नसलं तरी ज्या वेळेस त्याला जमल, जे काही छोटे मोठे आसन करता येतील ते घरच्या घरी करावे। त्यांनी त्याच्यासाठी जीबीके ग्रुपने त्यांना आज मॅट फ्री देऊन टाकलेला आहे। त्यांनी घरामध्ये
योगा करून परत पुढच्या वर्षी याच ठिकाणी भेटावं आणि जसं आता या आमच्या मुलांनी प्रात्यक्षिक दाखवलं तसं त्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार प्रात्यक्षिक दाखवावं अशी आमची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.